शिवडीच्या गुप्तावाडीतील 7 कुटुंब त्यांचा संसार रस्त्यावर आल्यावर कशी राहत आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतोय, या प्रश्नांचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं. सध्या मी मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या. मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने विकासकाच्या दबावाखाली इथे ज्या झोपड्या होत्या त्यातल्या 11 झोपड्या अधिकृत होत्या, त्या 11 झोपड्या सुद्धा पाडलेल्या आहेत. का पाडली ही झोपडी, काय कारण आहेत, नोटीस पाठवली होती? म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला 3 प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत. प्रथम नोटीस जी आहे त्यांनी असं दर्शवलं की पादचारी आणि रहिवाशांना जाण्यायेण्यास त्रास होतो म्हणून आम्ही हा पदपात मोकळा करत आहे. दुसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी रस्ता रुंदीकरणाचं कारण दाखवलं आहे आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 18.30 मीटरचा DP विकासन रस्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. कुटुंब रस्त्यावर राहतो, आज कित्येक दिवस रस्त्यावर पडले, लहान लहान मुलं आहेत. ह्याच्याबद्दल बिल्डरला विकासाला का फायदा देण्यासाठीच केलेला मला असं वाटतंय. कारण हे बघा, आता हे केल्या लगेच झोपड्या तोडल्या, लगेच गेट बांधला. ठीक आहे, आम्हाला विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण विकासाच्या धर्तीवर लोकांना न्याय द्यावा. हे इतके वर्ष राहत आहेत, आम्ही यांना लहानपणापासून बघतोय, यांना घरं दिली पाहिजे, आज आमची मागणी आहे. आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे, आम्हाला इथं घरं द्या, आम्ही जाऊ शकत नाही. ते कुठे घर देणार? तिथे काम चालू केले ना त्यांनी. आता काम चालू, आता त्याला जाग यायला पाहिजे ना, त्या लोकांना काम. किती दिवस राहणार तुम्ही असे इथे? आता किती दिवस राहणार, आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी राहणार. मुंबई महापालिका आयुक्तांनी तातडीनं योग्य ती कारवाई करून या सगळ्यांना याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करावं, ही त्यांची मागणी आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधला वाद महापालिका निवडणुकीनंतरही धुमसताना दिसतोय. दरम्यान